किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या महागड्या डायलिसिस उपचारांचा आर्थिक भार न परवडणाऱ्या रुग्णांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे। मंचर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर सादी यांच्या गेटवेल हॉस्पिटलमध्ये आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहे। या महत्त्वपूर्ण सुविधेमुळे परिसरातील अनेक रुग्णांना मोठा आधार मिळाला असून सध्या अनेक डायलिसिसचे रुग्ण या मोफत सेवेचा यशस्वीपणे फायदा घेत आहे। डायलिसिसचा आजार हा खर्चिक असतो आणि तो रुग्णांना नियमितपणे घ्यावा लागतो, त्यामुळे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील रुग्णांची मोठी आर्थिक ओढाताण होते। मात्र आता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गेटवेल हॉस्पिटलने ही सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याने रुग्णांचे लाखो रुपये वाचणार आहेत आणि त्यांना दर्जेदार वैद्यकीय उपचारही मिळणार आहे। गेटवेल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या या मोफत डायलिसिस सुविधेचा लाभ ज्या रुग्णांना घ्यायचा आहे त्यांच्याकडे खालील 2 महत्त्वाची कागदपत्रे असणं अनिवार्य आहे: आयुष्यमान भारत कार्ड आणि आधार कार्ड। हॉस्पिटल प्रशासनाचे आवाहन: ज्या नागरिकांना डायलिसिसची गरज आहे आणि ज्या रुग्णांकडे शासनाचे आयुष्यमान भारत कार्ड उपलब्ध आहे त्यांनी या मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधेचा नक्कीच लाभ घ्यावा, असे महत्त्वाचे आवाहन मंचर येथील डॉक्टर सादी आणि गेटवेल हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे। आरोग्य क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण पावलामुळे मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळत आहे। तुमचं नाव सांगा। विठ्ठल बाबूराव चिखली। हे डायलिसिस सुरू आहे तुमचं, बरोबर ना? हो। कोणत्या हॉस्पिटलला चालू आहे डायलिसिस? हे आता गेटवेल हॉस्पिटलला। गेटवेल हॉस्पिटलला चालू आहे हो। का? काही ते पैसे घेतले जातात का मोफत आहे? नाही, ते मोफत सुविधा आहे। तर हे गेटवेल हॉस्पिटलचे मी आभारी आहे।